नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी मनाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या पर्टिक्युलर सिरीजमध्ये आपण PWD 2019मध्ये जे टेक्निकल MCQ सिरीज आहे ती डिस्कस करणार आहोत. म्हणजे 2019मध्ये वेगवेगळ्या सब्जेक्ट्समध्ये जे MCQs विचारले गेले होते ते आपण या पर्टिक्युलर व्हिडिओ सिरीजमध्ये बघत आहोत. तर ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण हायड्रोलॉजी अँड इरिगेशन इंजिनिअरिंग ह्या रिलेटेड MCQs बघणार आहोत. हे सगळे टेक्निकल व्हिडिओ सिरीज आहे. त्याआधीच आपल्याला आधीच्या व्हिडिओ सिरीजमध्ये हाऊ टू प्रिपेअर फॉर दीज एक्झाम्स, व्हॉट इज द सिलेबस, व्हॉट इज द एक्झाम पॅटर्न, ह्या सर्व गोष्टी डिस्कस झाल्या आहेत. ह्या सगळ्या MCQ सिरीज आपल्याला फक्तच PWDसाठी नाही पण TCS किंवा IBPO किंवा बाकीच्या इतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये सुद्धा उपयोगी ठरणार आहेत. तर आता आपण हायड्रोलॉजी अँड इरिगेशन इंजिनिअरिंग ह्या एक्झामचे क्वेश्चन्समध्ये डिस्कशन करणार आहोत. एक्सप्रेशन फॉर बेस ऑफ द क्रॉप इज जनरली शोन बाय डॅश. एरिया, व्हॉल्यूम, डे अँड लेंथ. तर पर्टिक्युलरली क्रॉपमध्ये हे बेस म्हणजे काय असतं किंवा हायड्रोलॉजी इरिगेशन इंजिनिअरिंगमध्ये क्रॉप रिलेटेड जेवढ्या टर्म्स आहेत त्याच्यात बेस हे कुठे येतं. तर बेस आपण बेस पिरियडमध्ये म्हणतो. बेस इज फॉर बेस पिरियड आणि पिरियड म्हणजे इट हॅज टू बी इन द युनिट्स ऑफ डे. इट कॅनॉट बी एरिया, व्हॉल्यूम ऑर लेंथ. बेस पिरियड इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टर्म फॉर एनी क्रॉप. कुठल्या पण क्रॉपसाठी क्रॉप पिरियड, बेस पिरियड हे दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. टोटल टाईम पिरियड जेव्हा तो क्रॉप आपण सो केला आहे इट इज इन द फील्ड, दॅट इज द क्रॉप पिरियड. पण जेवढ्या टाईम पिरियडमध्ये त्याचं इनिशियल ते फायनल वॉटरिंग केलं जातं त्याला आपण म्हणतो बेस पिरियड. इनिशियल टू फायनल वॉटरिंग पिरियड इज कॉल्ड बेस पिरियड, whereas total period for which the crop is there laid on the soil or laid in the field, that is called its crop period. Similarly paleo watering म्हणजे फर्स्ट वॉटरिंग जे केलं जातं त्याला paleo watering म्हणतात. तर क्रॉप पिरियड आणि बेस पिरियडमध्ये हाच फरक आहे की इनिशियल टू फायनल वॉटरिंगमध्ये जे काउंट होतं ते बेस पिरियड, जेव्हा की क्रॉप तिथे असणं फ्रॉम स्टार्ट दॅट इज कॉल्ड इरिस्पेक्टिव्ह ऑफ इट्स वॉटरिंग, दॅट इज कॉल्ड क्रॉप पिरियड. अजून एक टर्मिनॉलॉजी आहे जी ऑफन यूज केली जाते. बेसिकली बेस पिरियड इज B, D अँड डेल्टा. हे तीन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ क्रॉप. D इज द डेल्टा. Delta is the depth of watering which is received by the crop. If we consider that uniformly water has been sprayed, then how much depth of water is received by crop, that is called as delta. B already we have seen, initial to final watering, that period is called as base period. D is for duty. Duty means how much area of irrigation has been done by particular discharge of water. Means how much hectares, suppose, because area is generally measured in hectares from point of view of irrigation. So hectares per discharge. Discharge means in cumecs, meter cube per second. So how much meter cube of per second is able to for one cubic, how much hectare of irrigation has been done, that is measured by duty. So often the MCQs are asked based on delta, base period and duty. Here the MCQ is related to base period. But हे इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे कारण ह्याचे MCQs in one or the other form नेहमी विचारले जातात. What is the time between the first watering and लास्ट वॉटरिंग बिफोर हार्वेस्टिंग. सो फर्स्ट वॉटरिंग कधी सोईंग टाईमला जे केलं जातं ते आणि लास्ट वॉटरिंग कधी हार्वेस्टिंगच्या आधी केलं जातं ते. त्याच्या डिफरन्सला बेस पिरियड म्हणतात. आत्ताच आपण हे डिस्कस केलं. त्या व्यतिरिक्त क्रॉप पिरियड पण आपण बघितलं. ड्युटी, डेल्टा हे सगळे टर्म्स आपण मागच्या स्लाईडमध्ये डिस्कस केलेले आहेत. तो इथे तुमचं उत्तर काय असणार आहे, बेस पिरियड. The term corrugation is associated with which of the following irrigation methods?
इरिगेशनच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. अमुक इरिगेशन मेथड्स अशा आहेत ज्या सरफेस लेवलला केल्या जातात, अमुक सबसर्फेस लेवलला केल्या जातात, आणि अमुक अशा मेथडसुद्धा आहे ज्याच्यात वॉटर स्प्रिंकल केलं जातं, मीन्स इट इज ओव्हर दी सरफेस. तर ह्या मेथड्स ज्या तुम्हाला ऑप्शन्समध्ये दिलेत, फरो इरिगेशन, बेसिन इरिगेशन, स्प्रिंकलर अँड ड्रिप इरिगेशन, ह्याच्यात सगळे मेथड्स तुम्हाला ऑप्शन्समध्ये दिलेत. मीन्स सम ऑफ दीज आर सरफेस मेथड्स, some of these are subsurface methods, and some of these are sprinklers or over the surface methods. Furrow irrigation and basin irrigation, these two are basically surface irrigation. Basically furrow and basin irrigation are included in which type of method? Surface irrigation. This third option, sprinkler irrigation method, it is included in over the surface irrigation, and drip irrigation is subsurface type of irrigation. आता ह्या सगळ्यांमध्ये कॉरुगेशन टर्म कुठल्या टाईप ऑफ इरिगेशनमध्ये येतो हे कशावर डिपेंड करणार? बेसिकली इट इज गोइंग टू डिपेंड अपॉन विच टाईप ऑफ मेथड इट इज. मीन्स हा मेथड एक्झॅक्टली कुठल्या पद्धतीने एक्झिक्यूट केला जातो त्याप्रमाणे आपण ह्याचं आन्सर देऊ शकतो. सो काय केलं जातं फरो इरिगेशनमध्ये किंवा बेसिन इरिगेशनमध्ये? बेसिन इरिगेशनपासून जर सुरुवात करू आपण, तर आपलं जे लँड आहे किंवा फील्ड आहे त्याला असं बेसिन्समध्ये कन्वर्ट केलं जातं. सर्क्युलर बेसिन्स बनवल्या जातात, रिंग्स बनवल्या जातात. कुठे? ज्या मेन पॉईंटला तुम्ही सो करणार आहे त्याच्या आजूबाजूला. तर परत ड्रॉ करून दाखवते. बेसिन इरिगेशनमध्ये काय केलं जातं? ही तुमची लँड आहे, इथे तुमचे क्रॉप्स आहेत, त्या क्रॉप्सच्या अवतीभोवती असे रिंग्स बनवले जातात, सर्क्युलर रिंग्स ज्यांना आपण बेसिन्स म्हणतो, आणि हे मग तुमच्या मेन लाईन्सशी कनेक्ट केले जातात. म्हणजे एक मेन चॅनल असतं, एक डिस्ट्रीब्युटरी चॅनल असतं, तिथून तुमच्या या रिंग्समध्ये पाणी सप्लाय केलं जातं. दॅट इज इन बेसिन इरिगेशन. फरो इरिगेशनमध्ये काय केलं जातं? तर फरो इरिगेशनमध्ये हे पण सरफेस टाईपचं इरिगेशनच आहे, पण ह्याच्यात डायरेक्टली लँडमध्ये पाणी दिलं जात नाही. सपोज दिस इज युअर लँड, हे तुमचं एक मेन चॅनल आहे आणि इथून तुमचं डिस्ट्रीब्युटरी चॅनल जातं आहे. तर या डिस्ट्रीब्युटरी चॅनलला कनेक्ट करणारे असे फरोज बनवले जातात. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि हे मेन चॅनलमधनं ह्या फरोजमध्ये पाणी सप्लाय केलं जातं, जे डायरेक्टली तुमच्या क्रॉपपर्यंत देतं. सो ह्याच्यात आपण डायरेक्ट लँड इरिगेशन करत नाही, आपण ह्या फरोजमध्ये पाणी देतो आहे, ह्या फरोजमधनं ते पाणी तुमच्या क्रॉपपर्यंत पोचवलं जातं आहे. सो दिस इज डन इन फरो इरिगेशन. आणि या फरो इरिगेशनमध्ये हा कॉरुगेशन वर्ड येतो. कोणाला म्हणतात कॉरुगेशन? ह्या लाईन्सना कॉरुगेशन म्हणतात. जर आपण ह्या लाईन्स जरा, if these are made in this particular manner, these are large furrows, but if the furrows are thin like these, then these are called as corrugations. So furrows basically is a thinner form, corrugations basically is a thinner form of furrows, but it is used in furrow irrigation method. So option will be first option, furrow irrigation method. Okay, so corrugation is nothing but one type of or one form of furrow only, but it is thinner form of furrow. Okay, furrows actually अशा असतात, पण आपण जेव्हा त्या थिन लाईन्सच्या फॉर्ममध्ये बनवू तर त्याला म्हणतात corrugations. So answer is furrow irrigation. But let us also discuss what happens in sprinkler irrigation and drip irrigation. Sprinkler irrigation मध्ये पाणी वर स्प्रिंकलर केलं जातं. This is the land, then water is not spread onto the land surface directly or below the land surface, it is over the surface in the form of sprinklers. Such type of sprinkler assemblies are there from where the water is coming out or thrown out through nozzles. And drip irrigation, so in drip irrigation what is done, it is a subsurface form, means water is reaching the ground not above but below the ground. So in this case what is done, the pipes of water are laid below the ground in such a way that it reaches directly on the roots, and above this is your soil.
So these pipes are below and it is directly reaching the roots. Near the roots such nozzles are placed, so whatever water is coming from the pipes through the nozzle, it will be reaching exactly at the point of the root, and through capillary rise it will then be shifted to top portion of the crop. This is the drip irrigation. So we have studied all the different methods, but the corrugation word, which is nothing but the form of furrows, so it is used in the furrow irrigation method. When water consumed by crop is more, duty will be more. The water is consumed, duty will be more, less, constant, more or less. We have already seen what is the formula for duty. Amount of area cultivated using a particular discharge of water. So duty is inversely proportional to discharge. So if any particular crop is requiring more water, then what will base period is constant. Okay, we know that delta is 8.64 B by D. So base period is constant. We are asked to relate the duty with this formula. Duty is area by discharge for a given base period. So we know that if water consumed is more, duty will be less. Water consumed is less, duty will be more, because they are inversely related. So if water consumed is more, your answer of duty will be less. एकच क्रॉप जास्त वॉटर कन्झम्पशन करते, तर आपल्याकडे जेवढं फिक्स अमाऊंट ऑफ वॉटर आहे त्याच्याने कमी कल्टिवेशन किंवा कमी इरिगेशन करू शकतो. मीन्स एरिया कवर्ड फॉर इरिगेशन विल बी डिक्रीजिंग बिकॉज वन क्रॉप इज यूजिंग मोर वॉटर. Overlap allowance is applicable to which of the following crop? What is overlap allowance? Generally, a particular crop has got a particular season in which it is grown. कुठल्या पण एक क्रॉपचं एक पर्टिक्युलर सीझन असतं, खरीफ सीझन, रबी सीझन. पण समटाइम्स व्हॉट हॅपन्स इज दॅट क्रॉप मे हॅव इट्स पिरियड एक्सिडिंग दॅट सीझन. मीन्स असा अमुक क्रॉप्स, असे पण अमुक क्रॉप्स असतात जिथे एकाच सीझनमध्ये त्याचं ग्रोथ होऊ शकत नाही, पण दुसऱ्या सीझनच्या अमुक पिरियडमध्ये तो ग्रो केला जातो. मीन्स वी आर ओव्हरलॅपिंग द क्रॉप इन टू टू. सम पिरियड इज ऑफ खरीफ, मे बी एंटायर पिरियड इज ऑफ रबी, or some particular period of rabi, entire period of kharif. So we are overlapping two seasons, and that is done for sugarcane out of these options. बाकीचे सगळे क्रॉप्स एक पर्टिक्युलर सीझनमध्ये ग्रो केले जातात, बट sugarcane is having overlap allowance, means it is grown in more than one particular season. So in that case, amount of water supplied to that field in which sugarcane is there, it has to be more, because for that particular period whatever crops are there त्याच्यात तर पाणी लागणार, व्यतिरिक्त आपल्याला sugarcaneचं वॉटर डिमांड पण ॲड करावी लागणार. In a dam, what is the volume of water stored between the normal pool level and maximum pool level? So कुठल्या पण एक, suppose this is the freely flowing river in which dam is constructed. ठीक आहे, हा बॅरियर कन्स्ट्रक्ट केला गेला इन द फॉर्म ऑफ डॅम. तर आता त्याचं स्टोरेज वाढलं. रिव्हरच्या पुढे डॅम का कन्स्ट्रक्ट केला जातो? स्टोरेज वाढवण्यासाठी. तर हे स्टोरेजचे वेगवेगळे लेवल्स काय काय आहेत? सगळ्यात पहिले आपण बघू व्हॅली स्टोरेज. व्हॅली स्टोरेज म्हणजे जेव्हा डॅम कन्स्ट्रक्ट केला नाही आहे तेव्हा जेवढं पाणी त्या रिव्हरमध्ये राहतं, इन डिवॉइड ऑफ दिस डॅम, हा डॅम इथे नाही आहे आणि किती पाणी फ्लो होतं आहे तितकं पाणी त्या रिव्हरमध्ये राहतं, दॅट इज कॉल्ड द व्हॅली स्टोरेज. बट आफ्टर कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम, हाऊ मच स्टोरेज इज डन? इट इज बेस्ड ऑन डिफरंट लेवल्स. त्या लेवलच्या बेसिसवर डेड स्टोरेज, बँक स्टोरेज, सरचार्ज स्टोरेज असे 3 टर्मिनॉलॉजीज आहेत. डेड स्टोरेज म्हणजे कमीत कमी पाणी जे डॅम असल्यावर स्टोअर होऊ शकतं, दॅट इज द डेड स्टोरेज. ओके, द लोअर मोस्ट नॉर्मल पूल लेवल, तर एक सपोज दिस इज द नॉर्मल पूल लेवल, मॅक्सिमम पूल लेवल आणि जे मिनिमम पूल लेवल आहे, तर जे मिनिमम पूल लेवलच्या रिस्पेक्टनी पाणी स्टोअर होऊ शकतं ते डेड स्टोरेज. सरचार्ज स्टोरेज म्हणजे काय? तर नॉर्मल पूल लेवल आणि मॅक्सिमम पूल लेवलच्या मध्ये ते सरचार्ज स्टोरेज.
फुल रिझर्वॉयर लेवल म्हणजे काय, जे इथे नाही दिलं आहे, बट दिस इज द नॉर्मल पूल लेवल. सो अप टू नॉर्मल पूल लेवल जितकं पाणी सेव्ह होतं ते फुल रिझर्वॉयर लेवल. सो इन दिस केस युअर आन्सर विल बी surcharge storage. Okay, we will discuss once again. Valley storage means there is no dam. In such a situation, how much water is stored by the river, that is the valley storage. But after construction of dam, the minimum level of water that is stored, that is the pool dead storage. Maximum level is which is stored from maximum to normal pool level, that is the additional or the surcharge storage. Then between the normal pool level and lower level, that is the full reservoir level. Then what is bank storage? So after construction of dam, because of the porous properties of the banks, there is a possibility that some amount of water will enter into the material of the bank, and when the water from the river will escape due to any reason, then that water which is stored in the porous bank, it will come out. So that is nothing but the bank storage. But here option will be surcharge storage. पण surcharge storage काय आहे, maximum pool level आणि normal pool level चा difference, not maximum to minimum, it is maximum to normal pool level. Dead storage म्हणजे minimum च्या खाली आणि full reservoir म्हणजे minimum to normal pool level. And bank storage is possible only if the banks are porous. That porous bank, because of its properties, ते पण पाणी absorb करतील, आणि जेव्हा suppose level of water in the river is decreasing, तर ते पाणी because of the difference of the pressures, it will come out. Which of the following is the ratio of area estimated to be irrigated during base period to design full supply discharge at the head of the canal? So ratio कसला, तर area estimated to be irrigated during base period to design full supply discharge. तर area to discharge म्हणजे duty. Area to discharge is duty. So obviously it cannot be capacity factor, it cannot be time factor. Going by the definition, it cannot be capacity factor, it cannot be time factor. It can be either nominal duty or it can be duty on capacity. ठीक है. From the options we can see that area to discharge formula is duty, and only two options of duty are there, so it can be either option 3 or option 4. But let us discuss what is nominal duty and what is duty on capacity. Nominal duty is the actual area which has to be irrigated to the possible mean supply discharge of that particular distributary throughout the crop period. ठीक है. जो जितका एस्टिमेट नाही, जितका ॲक्च्युअल एरिया तुम्ही कल्टिवेट करणार आहेत, दॅट ॲक्च्युअल एरिया विच हॅज टू बी कल्टिवेटेड टू द मीन डिस्चार्ज ऑफ दॅट डिस्ट्रीब्युटरी थ्रू आउट द क्रॉप पिरियड. ओके, सो दॅट इज नॉमिनल ड्युटी. सो काय डिफरन्स आहे नॉमिनल ड्युटी? सो ऑटोमॅटिकली तुमचा आन्सर ड्युटी ऑन कपॅसिटी, कारण नॉमिनल ड्युटीची डेफिनेशनच बघितली आपण, ती वेगळी आहे, आणि हे दोन ऑप्शन्स पॉसिबल नाही कारण ते फॅक्टर्स आहेत, जेव्हा की ही आपली ड्युटी आहे क्वेश्चनमध्ये जी विचारली आहे ती. तर काय फरक नॉमिनल ड्युटी आणि ड्युटी ऑन कपॅसिटीचा? नॉमिनल ड्युटीमध्ये ॲक्च्युअल एरिया कन्सिडर होतो, ह्याच्यात एस्टिमेटेड एरिया होतो. नॉमिनल ड्युटीमध्ये आपण जे काही डिस्ट्रीब्युटरीचं पाणी आहे ते कन्सिडर करतो, ह्याच्यात हेड ऑफ द कॅनल कन्सिडर करतो, आणि नॉमिनल ड्युटीमध्ये क्रॉप पिरियड करतो, आणि ह्याच्यात बेस पिरियड करतो. एकतर कुठला एरिया कन्सिडर होतो आहे तो वेगळा आहे, ॲक्च्युअल एरिया, ॲक्च्युअली अवेलेबल अँड एस्टिमेटेड. ह्याच्यात जे येतो तो एस्टिमेटेड, ह्याच्यात ॲक्च्युअल अवेलेबल. दुसरं जे आहे ते डिस्चार्ज फ्रॉम द डिस्ट्रीब्युटरी इन नॉमिनल ड्युटी, आणि ह्याच्यात कुठला येतो? हेड ऑफ दी कॅनल. अँड पिरियड कुठला कन्सिडर होतो नॉमिनल ड्युटीमध्ये? क्रॉप पिरियड, जेव्हा की ह्याच्यात बेस पिरियड. ओके, सो these two definitions are different in this sense. Let us also study, we know that answer is duty on capacity, but what is capacity factor and time factor? Obviously it is the ratio of two capacities in case of capacity factor and ratio of two time in case of time factor. So time factor जर म्हटला तर it is the ratio of actually available time in which the cultivation is to be done to that of the particular base period, whereas capacity factor is evaluated in terms of canal.
इट इज इव्हॅल्युएटेड नॉट फॉर डिस्ट्रीब्युटरी, फॉर कॅनल. जसं आपण ड्युटी ऑन कॅपॅसिटीला पण कॅनलमध्ये कन्सिडर केलं आहे, नॉमिनल ड्युटी जे आहे ते डिस्ट्रीब्युटरीमध्ये केलं आहे, पण कॅपॅसिटी फॅक्टर कॅनलसाठी केला जातो. सो कॅपॅसिटी फॅक्टर इज द ॲक्च्युअल एरिया, capacity factor means capacity discharge. So the maximum possible discharge or the design discharge of the canal, maximum design capacity of canal to denominator, and mean discharge of the canal. Okay, that is in capacity factor, but it is done for canal, whereas the nominal duty it was done for distributary. So this means that duty is different at different places. Duty at field is different, duty at head of canal is different, duty at head of distributary is different, because at each and every level the losses are also different. सगळ्यात जास्त ड्युटी फील्डवर असणार, कारण फील्डवर येताना सगळे लॉसेस कन्सिडर होणार, आणि सगळ्यात कमी ड्युटी तुमची हेड ऑफ कॅनलला असणार, बिकॉज तिथे कुठले लॉसेस कन्सिडर केले जात नाही. सो वी जस्ट कॅनॉट स्टिक टू द व्हॅल्यू ऑफ ड्युटी, बट ड्युटी इज ॲट विच प्लेस, दॅट इज टू बी कन्सिडर्ड. सिमिलरली ड्युटी फॉर विच पीरियड, बेस पीरियड और क्रॉप पीरियड, दॅट वे ऑल्सो इट विल व्हेरी. If the probability of occurrence of point rainfall is 0.05, then what will be the value of return period of point rainfall? So there is a relation between the probability and the return period. We know that this probability is inversely proportional to return period. So जो काही रेनफॉलचा प्रोबेबिलिटी आहे, अकरन्सचा, प्रोबेबिलिटी ऑफ अकरन्सचा, that is inversely proportional to return period of that rainfall. So in this case, what is given? Probability is 0.05, that is 1 by Rp. So Rp is 1 by 0.05, which is 20. So answer for this is 20 times. So probability of occurrence of this particular rainfall is 0.05, which means that return period for this rainfall is 20. Which one of the following is standard recording type rain gauge in India? So rain gauge is used for measurement of point rainfall. Rainfall particular place चा measure करण्यासाठी rain gauge instrument use केलं जातं. Different types of rain gauges are there. Rain gauges may be recording, non-recording type. But standard rain gauge जो आपण use करतो तो Indian standard rain gauge आहे, which is a modified form of Siemens rain gauge. आपण डायरेक्टली सिमन्स रेन गेज पण यूज करत नाही, आपण मॉडिफाईड फॉर्म ऑफ सिमन्स रेन गेज यूज करतो ॲज अ इंडियन स्टँडर्ड रेन गेज. बट आउट ऑफ दीज ऑप्शन्स इट हॅज टू बी सिमन्स रेन गेज. ओके, अनदर थिंग इज दॅट सिमन्स रेन गेज इज ए नॉन रेकॉर्डिंग टाईप ऑफ रेन गेज, whereas these three are recording type of rain gauges. जेव्हा तुमचा रेन गेज फक्त तुमचा रेनफॉलचा डेप्थ मेजर करतो तर तो नॉन रेकॉर्डिंग म्हटला जातो. पण त्या डेप्थ ऑफ रेनफॉल सोबत तो तुम्हाला ॲडिशनल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रेनफॉल जसे की इंटेन्सिटी वर्सेस टाईम असे कॅरेक्टरिस्टिक्स पण दाखवत असेल तर त्याला आपण रेकॉर्डिंग टाईप ऑफ रेन गेज म्हणतो. आता तो रेकॉर्डिंगचा मेकॅनिझम वेगळा आहे. इथे सायफनेज ॲक्शननी तो मेकॅनिझमचा सायफनेज मेकॅनिझम आहे. इथे वेट फाइंड आउट करणं तो मेकॅनिझम आहे. आणि इथे जे आहे ते टिपिंग बकेट मेकॅनिझम आहे, जे वॉटर टिप्सनी कॅल्क्युलेट केलं जातं अँड ऑटोमॅटिकली बकेट शिफ्ट केल्या जातात. सो ह्या प्रकारे अलॉंग विथ द डेप्थ ऑफ रेनफॉल तुम्हाला बाकीचे कॅरेक्टरिस्टिक्स पण मिळतात, तर रेकॉर्डिंग रेन गेज म्हटलं जातात. पण जो स्टँडर्ड रेन गेज आहे तो नॉन रेकॉर्डिंग आहे, सिमन्स रेन गेज म्हटला जातो. Which one of the following is or are methods adopted for estimation of missing data of precipitation? किती वेळा असं पण होतं की एक पर्टिक्युलर डेटा प्रेसिपिटेशनचा आपल्याकडे मिसिंग आहे, तर तो आपल्याला
बिकॉज ऑफ सम ऑर दी अदर रिझन, रेंज गेज अवेलेबिलिटी नाही आहे त्या पर्टिक्युलर एरियामध्ये किंवा काही पण रिझननी तो डेटा मिसिंग आहे, तर आपण बाकीच्या आजूबाजूच्या एरियाजच्या प्रेसिपिटेशन डेटावरनं ते फाइंड आउट करू शकतो. ते कसं होऊ शकतं? इट कॅन बी डन बाय ॲरिथमॅटिक मेथड. कसं केलं जातं ॲरिथमॅटिक मेथडमध्ये? सपोज Px आपल्याला अननोन आहे जे आपल्याला फाइंड करायचं आहे, पण P1 P2 P3 माहीत आहे. तर आपण काय करणार? ॲव्हरेज घेऊन टाकणार. P1 + P2 + P3/3 इज इक्वल टू Px. दिस वे वेन वी फाइंड आउट द Px देन इट इज ॲरिथमॅटिक मेथड. पण ही मेथड कधी यूज होऊ शकते? जेव्हा ह्या सगळ्या रिजन्समध्ये P1 वाल्या रिजन, P2 P3 Px या सगळ्या रिजन्सचा जो ॲन्युअल रेनफॉल आहे, जो आपण NX म्हटला, ह्याच्यासाठी N1 म्हटला, ह्याचा N2 आणि ह्याचा N3. सो हा जो N1 N2 N3 आहे तो NXपेक्षा 10% लेस असेल. जो व्हेरिएशन आहे ते 10%च्या आतच असेल. कसलं? जे तुमचं ॲन्युअल रेनफॉल किंवा ॲन्युअल प्रेसिपिटेशन आहे त्या एरियातलं, ते जर 10%च्या आत असेल तर ही मेथड यूज होऊ शकते. पण जर ही व्हॅल्यूज N1 N2 N3 ही NXपेक्षा 10% जास्त असेल, व्हेरिएशन इज मोर दॅन 10%, तर डायरेक्टली ॲव्हरेज घेऊ शकत नाही. त्या केसमध्ये ह्या व्हॅल्यूजना सुद्धा आपल्याला ह्याच्यात इन्क्लूड करावं लागतं आणि जे कशात केलं जातं? नॉर्मल रेशिओ मेथडमध्ये. त्या केसमध्ये काय होईल? Px फाइंड करायचं आहे. तो Px/NX इज इक्वल टू प्रत्येक P1च्या खाली N1, P2च्या खाली N2, P3च्या खाली N3. शेवटी आपण काय करणार आहे? ॲव्हरेजच घेणार आहे. ह्या पद्धतीने आपण Px फाइंड करतो. हा NX त्या साईडला शिफ्ट केला तर आपल्याला ही Pxची फॉर्म्युला मिळेल. ठीक आहे. सो Px इज व्हॉट? NX/3 into P1/N1, P2/N2, P3/N3. Often numericals are asked because these are simple formulas, so numericals of these are also asked many times. ठीक आहे. सो हा कुठला आहे? नॉर्मल रेशिओ मेथड. दिस इज द नॉर्मल रेशिओ मेथड. सो इथे काय येईल? दोन्ही मेथड्स आपण यूज करतोय, ॲरिथमॅटिक मीन अँड नॉर्मल रेशिओ मेथड. सो ऑप्शन विल बी 3, बोथ ॲरिथमॅटिक मीन मेथड अँड नॉर्मल रेशिओ मेथड. डिफरन्स काय आहे? जर का N1 N2 N3ची व्हॅल्यू NXहून 10%हून जास्त व्हेरी करत नसेल तर हा मेथड, 10हून जास्त व्हेरी करत असेल तर हे N1 N2 N3 NX हे सगळे पण पिक्चरमध्ये येतात आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला फॉर्म्युला चेंज करावा लागतो. सो ऑप्शन 3 इज युअर आन्सर. So with this particular MCQ, we come to an end of this series in which we were discussing the 2019 previously asked PWD exam questions of hydrology and irrigation. We will be discussing more such MCQs in our next sessions. Thank you.